रेल्वे आल्यामुळे व्यापार बंद पडला आणि देशोधडीला लागला। त्यानंतर जंगलात लाकूड फाटा गोळा करणं, इतर कामं करणं यावरून गुजराण करू लागला। पण कंपनी सरकारनं त्यांचं नाव गुन्हेगारी जमातीत टाकलं। जंगल कायद्यामुळे गोंद चारोळी मोळ्या विकण्यावर सुद्धा बंधनं घातली। पोटा पाण्याचा हा उद्योग देखील हिरावून घेण्यात आला आणि या कारणामुळे तत्कालीन बंजारा समाजातील तरुण हा गुन्हेगारीकडे वळला। इंग्रजांच्या अन्यायाविरोधात भागोजी नाईक यांच्यासारखे स्वातंत्र्य योद्धे निर्माण झाले। बंजारा समाजाला संघटित करून ब्रिटिशांच्या विरुद्ध उठाव करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, मात्र त्यांना देखील चिरडून टाकण्यात आलं। महाराष्ट्रात मुख्यतः विदर्भ आणि मराठवाडा खानदेश भागात लमानी तांडे कायमचे वसले। काही तांडे शेती व्यवसाय करू लागले, स्त्रिया पुरुष बांधकामाच्या कामावर मजुरी करू लागले, विहिरी फोडू लागले। अलीकडच्या काळात ऊसतोड कामगार म्हणून देखील बंजारा समाज काम करताना दिसतो। बंजारा समाजाची ओळख म्हणजे हडप्पा काळापासून चालत असलेली विशिष्ट आभूषणे, अलंकार आणि रंगीबिरंगी वस्त्रे। मागच्या पिढीतल्या बंजारा स्त्रिया आजही या लमाणी वेशात दिसतात। त्यांचा संवाद देखील गोर भाषेमध्ये चालतो। चौहान, राठोड, राणावत, परमार हे राजपुतांशी नातं सांगणारं आडनाव देखील बंजारांची ओळख आहे। विदर्भ मराठवाड्याच्या सीमांवर हे तांडे आपल्याला पाहायला मिळतात। सेवालाल महाराजांचा भक्त असणारा बंजारा समाज त्यांच्या हजारो वर्षांच्या परंपरा, नृत्य, गाणी आणि संस्कृती जपण्याचा प्रयत्न आजही करत असतो। 1952 साली स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्यामुळे या जातीवरील गुन्हेगारीचा शिक्का पुसला गेला। आरक्षणाचे लाभ मिळाले, शेतमजुरी मागे पडली आणि हा समाज प्रगतिशील शेती करू लागला। आता येऊयात वंजारी समाजाकडे। वंजारी समाजाचा इतिहास थोड्याफार प्रमाणात बंजारा समाजासारखाच आहे असं सांगितलं जातं। ही देखील व्यापारी जमात। देशभर बैलांच्या पाठीवर मालवाहतूक करून भटकंती केली जायची। फक्त व्यापारीच नाही तर ही लढाऊ जमात मानली जायची। राजस्थानमध्ये असं मानलं जातं की वंजारी हे रेणुका माता आणि जमदग्नी ऋषींचे वंशज आहेत। राणा प्रताप यांच्या दरबारात श्री भल्लसिंग वंजारी आणि श्री फत्तेसिंग वंजारी हे प्रधान सेनापती होते। त्यांना कडवे योद्धे मानलं जायचं। इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनी आपल्या एका लेखात सांगितल्यानुसार अनेक वंजारी स्वतःला राजपूत कुळातील राणा प्रतापाचे वंशज समजतात। राजस्थानातून औरंगजेबाच्या वेळी ते मुसलमानांसोबत दक्षिणेस आले असावेत असंही मानलं जातं, पण ते ऐतिहासिक वास्तव नाही। त्यांच्यात अनेक उपजमातींचेही लोक आहेत। वंजारी समाजातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांमध्ये वंजारी तरुणांचा समावेश होता असा दावा देखील केला जातो। खरं तर इंग्रजांच्या काळात या समाजावरही गुन्हेगारीचा शिक्का पडला। नाईलाजाने या लोकांना शेतमजुरीकडे वळावं लागलं। धर्माजी मुंडेंसारख्या स्वातंत्र्य सैनिकांच्या नेतृत्वाखाली वंजारी समाजाच्या लढाऊ युवकांनी ब्रिटिशांविरोधात युद्ध देखील केलं। स्वातंत्र्यानंतर गुन्हेगारीचा शिक्का हटून या समाजाला आरक्षण मिळालं। बीड, परभणी, पाथर्डीच्या भागात मोठ्या प्रमाणात बहुसंख्येने वंजारी समाज राहतो। काही प्रमाणात शेतजमिनी देखील असून दुष्काळी परिस्थितीमुळे कित्येक पिढ्या पश्चिम महाराष्ट्रात जाऊन ऊसतोडीवर आपला उदरनिर्वाह करत होत्या। गोपीनाथ मुंडे यांच्या काळात